आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आलाय। या अवघा मे महिना संपायला आला तरी सुद्धा लाडक्या बहिणींचा हप्ता कधी येणार ही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। नक्की हा हप्ता कोणाला येणार आणि कधी येणार अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेचा एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा झालेला आहे, मात्र KYC न केलेल्या बहिणींना हा लाभ मिळालेला नाही। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, महत्त्वाची माहिती समोर आली आहे। मार्च आणि एप्रिलचा हप्ता खात्यात जमा। या योजनेमध्ये किती बहिणी पात्र आहेत आणि किती अपात्र, सरकारने स्पष्ट उत्तर दिले। तुम्ही जर या योजनेमध्ये खरोखरच पात्र असाल तर नक्कीच हा व्हिडिओ बघा, कारण याच्यामध्ये काही महत्त्वाच्या अपडेट दिलेल्या आहेत की त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो। ज्यांचे हप्ते थांबलेले आहे त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजे जर तुमचा हप्ता थांबलेला असेल तर तुम्ही एक अर्ज करायचा आहे, तो मी तुम्हाला सांगणारच आहे। नक्कीच तुम्हाला या अपडेटचा फायदा होईल। महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक महिला लाभ घेत आहेत। अंतिम पडताळणीमध्ये खूपच बोगस लाभार्थी सापडले, त्यामुळे सरकार त्यांच्याकडून 11 कोटी रुपयांची वसुली करणार आहे। त्यामुळे पात्र बहिणींचा हा हप्ता यायला थोडा उशीरच झाला। बोगस लाभार्थ्यांमुळे पात्र बहिणींचं कसल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, असं देखील महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। आता मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे, तर लाभार्थी महिलांच्या मनामध्ये मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यामुळे आपण पुढील माहिती याबद्दल महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत। मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा। आता लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला आहे, मात्र यामध्ये KYC न केलेल्या बहिणींना लाभ घेता येणार नाही। तसंच फक्त योजनेमध्ये पात्र असलेल्या बहिणींना हा लाभ मिळेल असं सुद्धा स्पष्ट करण्यात आले। महत्त्वाचं म्हणजे आता KYC प्रक्रियेनंतर 70 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती आहे। तसंच त्यांचा हप्ता सरकारने बंद करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। तर आता सध्या महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार। बहिणींना आता पुढील हप्ता कधी येणार याची चिंता लागलेली आहे। तसंच सरकारनेच बहिणींना स्पष्ट उत्तर दिलेलं आहे, तर हा हप्ता 10 जून ते 15 जून या दरम्यान येईल असा अंदाज आहे। पण फक्त हे पैसे KYC केलेल्या बहिणींनाच येणार आहे। ज्या बहिणी या योजनेमध्ये अपात्र आहेत त्यांना पैसे मिळणार नाही। याआधी सरकारने KYC करायची शेवटची संधी दिलेली होती, पण काही महिलांना या मुदतीच्या आतमध्ये KYC करता आली नाही, म्हणूनच सरकारने पुन्हा सुद्धा एकदा मुदतवाढ दिली होती, ती म्हणजे 30 एप्रिल ही शेवटची तारीख होती। बऱ्याचशा बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, तर अपात्र बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही। पात्र आणि अपात्र लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा हा आकडा कोटींमध्ये गेलेला आहे। काही बहिणी पात्र तर काही अपात्र। अपात्र बहिणींनी या योजनेमध्ये मोठा घोटाळा केलेला आहे, तर सरकार त्यांच्याकडून 11 कोटी रुपयांची वसुली करणार आहे। तर नेहमीच आपल्याला महत्त्वाच्या अपडेट पाहायला भेटतात, त्यामुळे आपण नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून महत्त्वाच्या अपडेट जाणून घ्या। या योजनेमध्ये ज्या बहिणी खरोखरच पात्र आहे पण त्यांना अपात्र केले गेलेलं आहे, त्यांनी फक्त एक अर्ज करायचा आहे। तसंच त्यातील 70 लाख बहिणी अपात्र ठरल्या असून 1,77,00,000 बहिणी या योजनेत पात्र ठरल्या, तर त्यातील काही बहिणी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होत्या, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे असं मंत्री आदितीताई तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं।